नागपुर शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चलाए जा रहे ऑपरेशन थंडर को एक बड़ी कामयाबी मिली है। लकड़गंज पुलिस ने जाल बिछाकर एक शातिर ड्रग तस्कर को गिरफ्तार किया है, जिसके पास से भारी मात्रा में नशीला पदार्थ बरामद हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार यह कार्रवाई 25 फरवरी 2026 की रात को हुई। लकड़गंज पुलिस की टीम जब इलाके में गश्त कर रही थी, तभी उन्हें गुप्त सूचना मिली कि इतवारी रेलवे स्टेशन के पीछे मालधक्का रोड पर एक व्यक्ति ड्रग्स बेचने की फिराक में खड़ा है। पुलिस ने घेराबंदी कर 30 वर्षीय अक्षय दिलीप चौधरी को गिरफ्तार कर लिया है। वह पुरानी मंगलवारी इलाके का रहने वाला बताया जा रहा है। जब पुलिस ने एनडीपीएस एक्ट के तहत उसकी तलाशी ली, तो उसके पास मौजूद एक थैली से 86 ग्राम 720 मिलीग्राम एमडी पाउडर बरामद हुआ। पूछताछ के दौरान आरोपी ने कबूल किया कि उसने यह नशीला पदार्थ अपने साथी सागर चौधरी पार्टी निवासी की मदद से बेचने के लिए लाया था। पुलिस ने उसे भी गिरफ्तार कर लिया है। फिलहाल मुख्य आरोपी अक्षय को गिरफ्तार कर लिया गया है और आगे की जांच पुलिस कर रही है। याच्यामध्ये लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत जुनी मंगळवारी या ठिकाणी जे काही लकडगंज पोलीस स्टेशनच्या स्टाफ आणि अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई केली असता त्या ठिकाणी चौधरी म्हणून जो आरोपी अटक केलेला आहे, त्याच्याकडून 85 ग्रॅम जवळजवळ 3.5-4 लाखाचा एमडी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे। आणि त्याच्या अनुषंगाने ज्याच्याकडून त्यांनी प्राप्त केली होती तोही आरोपी आपण अटक केलेला आहे। अद्याप त्याच्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि पुढील एमडी त्यांनी कधी आणि कोणाकडून आणली होती त्याच्या संबंधी आमचे पीआय क्षीरसागर लकडगंज हे त्याच्यामध्ये तपास करत आहेत। त्यामध्ये आमचे पोलीस स्टेशनचे लकडगंजचे पीआय, त्यांचे डीबीची टीम, डीबीचे अधिकारी यांची ही कारवाई पार पडलेली आहे। त्याच्यामध्ये जे 85 ग्राम एमडी जप्त त्याच्यामध्ये जप्त केलेले आहे आणि अधिकची एमडी आणखीन कुठून आणली होती, कशा प्रकारे हा व्यवहार झाला होता किंवा त्याचा रूट काय आहे याच्यापर्यंत आम्ही निश्चितच पोहोचू।